हाय, हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स. कसे आहात सगळे? छानच असाल ना? चला, तर आज आपण एक नवीन रेसिपी बघूया. आज मी तुम्हाला दाखवणार आहे लसुणी भात. अगदी कमीत कमी साहित्यात होणारा हा भात आहे. आपल्याला याच्यासाठी लसूण फक्त लागेल जास्त. साधारणतः 25 ते 30 पाकळ्या मी इथं वापरलेल्या आहेत. तर मग भातासाठी सगळ्यात पहिला मी कुकरमध्ये तेल घालून घेतलं. त्याच्यानंतर मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग आणि कढीपत्ता मी घातलेला आहे. त्याच्यानंतर मी लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करून छान असं परतवून घेतलेलं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. मी इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या. त्यानंतर मग मी इथं मटार घातलेला आहे. मटार पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज तुम्ही ते अवॉइड करू शकता. त्यानंतर मग मी जो तांदूळ धुवून ठेवला होता तो मी त्याच्यामध्ये ॲड करून चांगल्या पद्धतीनं त्याला परतवून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला या भातामध्ये घालायचं आहे दही. साधारणतः पाऊण वाटी दही मी या भातामध्ये ॲड केलेला आहे. दही घालून झाल्यानंतर हा भात आपल्याला जास्त वेळ हलवत किंवा परतवत नाही बसायचं आहे. तर मग त्याच्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. दही घालून झाल्यानंतर मग मी मीठ घातलं आणि मग त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मी कुकरला शिट्टी येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. मीडियम फ्लेमवरती मी साधारणतः 3 शिट्ट्या या भाताला देऊन घेतलेल्या आहेत. आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला भात तयार आहे. दह्यामुळे हा भात एकदम असा मऊ होतो छान. तर बघू शकता तुम्ही आपला भात अगदी छान असा मऊ झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.